हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा। मात्र राज्यातील 26 लाख महिलांची घरोघरी जाऊन चौकशी होणार। अंगणवाडी सेविका घेणार अपात्र लाभार्थींचा शोध। पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। जो तो उठतो आणि मलाच उपदेश करतो। कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय। अजितदादांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मुंबईतील वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मुंबईत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती। निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधू एकत्र। पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान। महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसंदर्भात मुंबईत नांदणी मठ आणि वनताराच्या वकिलांमध्ये काल बैठक। तर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। राज्यभरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रेचं आयोजन। आज नागपुरात शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ होणार। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणार। मुंबईतील गिरगाव चौपाटी इथे कार्यक्रमाचं आयोजन। माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक। रक्षाबंधनाच्या दिवशी बच्चू कडू काळी फीत बांधून आंदोलन करणार। अमरावतीच्या चांदूर बाजारात आंदोलन होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर चर्चेला महत्त्व। उत्तर काशीतील ढगफुटीनंतर सलग 5व्या दिवशी बचाव कार्य सुरूच। तर मंत्री गिरीश महाजन अडकलेल्या पर्यटकांच्या भेटीला। हर्षिलमधून महाराष्ट्रातील 133 पर्यटकांना एअरलिफ्ट केल्याची माहिती। आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण। बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा देशभरात उत्साह। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।